कारवाई आहे। कारवाईला प्राणी संघटना जैन समाजाकडून विरोध होतोय। दादरचा कबूतरखाना वाचवण्यासाठी दादरमध्ये सर्व धर्मीय सभेचं आज आयोजन करण्यात आलंय। कबूतर आणि कबूतरखाना वाचवण्यासाठी सामूहिक प्रार्थना केली जाणार आहे। उद्या होणाऱ्या उच्च न्यायालयातील सुनावणीकडे हे सर्वांचं लक्ष लागलंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, एकीकडे मुख्यमंत्र्यांची बैठक, त्यांचं या कबूतरखान्यांसंदर्भातलं म्हणणं, दुसरीकडे आज सर्वधर्मीय सभा, नेमकं काय घडणार आहे या सभेत? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली होती आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर त्यांनी असं सांगितलं होतं की नियंत्रित वेळेनुसार जे आहे ते कबुतरांना खाद्य टाकण्याची परवानगी जी आहे ती नागरिकांना त्या ठिकाणी देण्यात यावी। परंतु अजून देखील दादरमधील हा कबूतरखाना जो आहे तो अजून देखील उघडण्यात आलेला नाही। त्याच्यावरती ज्या पद्धतीने ताडपत्री 5 ते 6 दिवसांपूर्वी टाकली होती तशीच ताडपत्री अजून देखील आहे आणि याच ठिकाणी आज या ठिकाणी सर्वधर्मीय नागरिकांचं जे आहे ते या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जे कबूतरखाने बंद होत आहेत त्यामुळे ते बंद करू नयेत अशी मागणी जी आहे ते या सभेतून होणार आहे। आपण या अगोदरच पाहिलं तर विशेषतः या ठिकाणचे जे जैन धर्मीय आहेत त्यांचा या संपूर्ण कबूतरखाना बंद करण्याला जे आहे ते विरोध होता आणि त्या विरोधानंतर अनेक वेळा ते या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत होते। परंतु काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर अजून देखील मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कबूतरखाना जो बंद करण्यात आला होता तो अजून देखील बंदच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याच्यामुळे आजच्या नक्कीच निवृत्ती अपडेट्स घेत राहू।